पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय कपिवरी हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज की सद्गुरु रामचंद्राय नमः। पर्वताबाहेर मारुती तेव्हा पण गेला शीघ्रगती माया गेल्या तिने मोठी तिने निश्चिती परिचाले देवा तुझी गणेशो सगळा कमती प्रकाश म्हणे निवृत्ती अवधारी भगवान प्रभू रामचंद्राची सुरस आविष्ट पुण्य पावन पवित्र मरण लोकाल आमची तिसऱ्यांदा याची वेळ आहे आणि पुण्य पावन अशा या महादेवाच्या एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव अशा परमात्म्याच्या दारामध्ये पटांगणामध्ये रामायण सांगण्याचा योग आहे। श्रावण महिना आहे, बघा पर्वकाळ किती आहे, केला तर विचार आहे, करण्यात देणार काही नाही। असो या ठिकाणी असणारं आमचं महत्भाग्य समजू त्या पवित्र अशा ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राची गोड सांगण्याचा योग कथा त्या ठिकाणी असणार आपला कथेकडे वळायचा आहे। कोण कोणाला काय म्हणाले, काळ नेहमी राजा रावणाच्या घरी आलेला आहे आणि आज सुद्धा आलेला नाही, चौकटीत थांबलेला आहे। सोयऱ्याला आल्या आल्या काम सांगितलं, मामाला चिंतन सांगितलं आणि त्या ठिकाणी असणार थोड्याच वेळामध्ये तो राक्षस निशाचर असणारा मुसळला। मारुत्र्याचा वेग किती होता, मनोजवम मारुतुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम। मारुत्र्याचा वेग मना एवढा होता। ऐकायची मामा माझ्याकडे बघा, मारुत्र्याचा मना एवढा वेग होता। मारुत्र्या अगोदर निघाला आणि राक्षस बऱ्याच वेळानंतर निघाला। बघा, चांगले काम करायला वेळ लागते, वाईट काम करायला वेळ लागत नाही। 50 हाताची वळई करायला वेळ किती जातो आणि नाश करायला वेळ लागत नाही। असू द्या, दुसरे गाव चित्ते आहे। मारुत्र्याची उड्डाण असणारी सत्य लोकाला गेले, डायरेक्ट द्रोणाचार्य पर्वताकडे गेलेले नाही, सत्य लोकाला गेला। ह्या वेळामध्ये कदाचित रावण हे राक्षस काळनेने पुढे गेला असावा आणि पुढे गेला अतिशय सुंदर, जेणेकरून मारुत्र्य रमावं गमावं या उद्देशानं असणारा तो राक्षस फुलं फळं पवित्र असणारं पाणी अशा प्रकारची सुव्यवस्था काळिनी राक्षसानं मारुत्र्याला गमवण्यासाठी केलेली आहे। देवते गावनी रक्षोगना केला श्रमा निर्माणा फळे जळे संपूर्ण वृक्षारोपणा किरम्या। गटे तुमच्या समोर त्याला मारायचं असलं लक्ष्मण महाराज लाकडाचा गटा आहे तुमच्या पायाजवळ।
हरे पुंडलिका वरद हरिक श्री ज्ञानदेव